दसरा दिवाळी तोची आम्हा सण सखे संत जन भेटतील आमुप जोडीला सुखाच्या राशी पारा या भाग्याची नाही आता. दसऱ्याच्या दिवशी असं म्हणून मी श्रींच्या मंदिरात संध्याकाळी 4 वाजता प्रवेश केला, कारण की दसऱ्यानिमित्त श्रींची पालखी सीमोल्लंघनाकरिता निघणार होती. आतमध्ये गेलो तर श्रींचे टाळकरी सुंदर पावली खेळत होते. त्यानंतर मंदिरातून श्रींची पालखी निघाली व मार्गक्रमण करीत करीत श्री आनंद विसावा परिसरात येऊन पोहोचली. मी स्वतःला भाग्यवान समजतो की दसऱ्याच्या दिवशी मला महाराजांसोबत चालण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. या 2 तुताऱ्याच्या मधातून जाताना श्रींच्या पालखीचं दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारं होतं. त्यानंतर श्रींच्या भक्तांना आदरपूर्वक बसवण्यात आलं व त्यांच्या हाताला अत्तर लावून त्यांना पानाच्या विड्याचे वितरण करण्यात आले. भक्तांचे एवढं आदरपूर्वक सन्मान करणारं हे जगाच्या पाठीवरचं एकमेव संस्थान आहे असं मला वाटते. त्यानंतर आरती पार पडली व श्रींच्या भक्तांद्वारे सोनं लुटण्यात आलं. त्यानंतर या चिमुकल्यांची भेट घेऊन मी पालखीसोबत परत मंदिराकडे जाण्याकरिता निघालो. त्यानंतर महाराजांना सोनं अर्पण करून त्यांचं दर्शन घेतलं व त्यांना दसऱ्याच्या सर्वप्रथम शुभेच्छा दिल्या. त्यानंतर महाराजांच्या पालखीने मंदिरात प्रवेश केला व मीही तिथून निघालो, कारण की मला जायचं होतं स्वर्गीय गजाननदादा पाटील मार्केट यार्ड येथे, कारण की येथे माऊली स्कूल ऑफ स्कॉलरच्या वतीने रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. येथे आल्यावर आदरणीय ज्ञानेश्वरदादा पाटील यांच्या हस्ते राम लक्ष्मण व सीता मातेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर रावणाच्या या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले व स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. दसऱ्यानिमित्त मी मायबाप नानांच्या चरणी नतमस्तक होऊन तिथून घरी जाण्याकरिता निघालो. भेटू पुढच्या एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत सप्रेम. जय गजानन माऊली. What?